Hello everyone, good morning and welcome back to my vlog. Akshu's beautiful life. आणि थांब ना मला बोलू. आर्या आली आहे काल संध्याकाळ रात्री आली आहे मम्मी सोबत. मामाकडे गेली होती ना आर्या तू? मम्मी आणि काय मजा केलीस? सांग लवकर, मजा केलीस? आणि तुला मम्माची आठवण आली का? तोंडावर पोपट करते, मम्माची आठवण नाही आली. एनिवेज मागे खूपच पसार असतं. हे लोडचे कवर नुसतेच लावलेले आहेत, त्याला ना बांधायचे. ॲक्च्युली त्याचं ते जे बांधायचं असतं ना ते कमी पडतंय. फरशी पुसली होती, सगळे फॅन चालू होते तर ते बंद केले. तर येस, तर आर्याचा ना, आर्या प्लीज 2 मिनटं थांब. तर आर्याचा आज रिपोर्ट डे होता, तर आर्या झोपली होती तर मी जाऊन आले आणि आर्याला 81% पडलेले आहे. ती क्लासमध्ये तिच्या 4th आलेली आहे. आणि आर्याच्या एवढ्या सुट्ट्या असतात ना, आर्या प्ले ग्रुपला आहे, खूप सुट्ट्या असतात, पण स्टील ती अभ्यासात खूप हुशार आहे असं तिची टीचर म्हणते. तर तशी ती हुशार आहे पण माझंच ऐकत नाही, असा प्रॉब्लेम आहे. आणि घरातली कामं चालू आहे, म्हणजे तिथली झाली, कपडे धुवून वाळायला टाकले, झाडू फरशी झाली, आता फक्त किचन हा सगळा मेस आहे तो आवरायचा आहे. तर तो मी फटाकरनं आवरते, त्याआधी मुलींना मी नाश्ता भरवते. आणि इरा घरात नाही आहे, इरा तिच्या आत्तूकडे गेली आहे, तर ती येईल थोड्या वेळात. तोपर्यंत मी आर्याला भरून घेते आणि आज दिवसभर काय काय होणार आहे ते तुमच्याशी शेअर करते. आणि त्यासाठी मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा, सो स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन, जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आर्याला नाश्ता भरवते आणि मग पुढची कामे करते. तर आर्याला नाश्ता करून झालेला आहे आणि तिला मी टी व्ही लावून दिलेला आहे. सो ती टी व्ही बघत बसली आहे. आणि तोपर्यंत मी आली किचनमध्ये. सो इरा नाही आहे, तोपर्यंत मी म्हटलं की पटकन हे ॲटलिस्ट किचन ओटा स्वच्छ करून घेते, जेणेकरून ना मला त्यांच्यासाठी कुकर लावता येईल वरण भाताचा. कारण की कसं होतं, मग काम करत राहिलं की त्यांचं राहून जातं, म्हणून मी आधी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करून ठेवते आणि मग कामं करत राहते. कारण की मुलींच्या सगळ्या गोष्टी वेळेवर होणं ही माझी प्रायोरिटी आहे. घरातली कामं काही आपली चालूच असतात, ती नेवर एंडिंग आहे, त्याला काहीच अंत नाही आहे त्या कामांना. सो म्हणून मग मी ती कामं एवढी प्रायोरिटीवर करत नाही. जसं की तुम्ही आता पाहू शकता की सिंकमध्ये भरपूर भांडी आहेत. तर ही भांडी सकाळची आमची स्वयंपाकाची आणि ब्रेकफास्टची आहे. तर मुलींचं सगळं झाल्यानंतर मग मी त्यांचा कुकर लावेन आणि मग ही भांडी मी घासायला घेईन त्यांचं स्वयंपाक करता करता आणि त्यांना बघता बघता. कारण की त्यांना बघणं पण खूप गरजेचं आहे, अदरवाईज मग माझं थोडं पण दुर्लक्ष झालं की त्या मग भांडतात. खूप चांगल्या खेळतात बऱ्याचदा आणि बऱ्याचदा भांडतात. एनिवेज मी इथे आता ना गॅस स्टॉप क्लीन करून घेते आहे. आणि ॲक्च्युली हे पण एक कारण आहे की गॅस ओटा मला खूप वेळ थांबून क्लीन करावा लागतो. कारण की गॅसचं जे आहे ते ग्लास आहे, टॉपचं जे आहे ते ग्लासचं आहे आणि ते पूर्ण थंड झाल्याशिवाय क्लीन करता येत नाही. अदरवाईज ते खूप रिस्की होऊन जातं. आणि ते क्लीन करण्यासाठी जे आपलं विमचं लिक्विड आहे तेच मी यूज करते आणि त्याने ना एक मस्त अशी शाईन येते. साबण जर वापरला ना तर त्याच्यावर असे वेगळेच डाग असतात आणि त्याची शाईन पूर्ण निघून जाते. तर म्हणून मग मी लिक्विड फक्त ह्याच्यासाठी गॅस ओट्यासाठी यूज करते. ओट्यासाठी पण ना जे आपलं विमचं लिक्विड आहे ते यूज केलं ना की ओटा पण चमकायला लागतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा किंवा केलं असेल तर मला सांगा की साबणाने हे क्लीन करून बघा एकदा आणि एकदा लिक्विडनं क्लीन करून बघा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. लिक्विडनी एक चमक येते जी की साबणाने येत नाही. त्यामुळे मग मी हे क्लीन करायला लिक्विडच प्रेफर करते. आणि इथे ना मी हे क्लीन करता करता आर्यामध्ये मध्ये लुडबुड करते आहे. ती ॲक्च्युली काय करते आहे, इथे ना बाजूला टिश्यू ठेवलेला आहे, टिश्यूचा एक बॉक्स आहे, तर ती एक एक टिश्यू काढून आहे ना खेळायला घेते आहे. आणि असंच करून मी आत्ताच सगळं घर क्लीन केलं होतं आणि ती परत ते टिश्यूचा कचरा करते आहे. एनिवेज हे चालणारच. आणि तिला मी भरून टी व्ही वगैरे लावून दिला की तू तुझं ना थोडंसं टाईमपास कर, तोपर्यंत मी येते आहे. पण तिला नाही करमत. इवन इरा तर असते ना आता, तर ती तर इथेच माझ्या पायाशीच थांबली असते, तिथं मला एवढं पण करू दिलं नसतं. ह्यांना बघत बघत हे सगळं करणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. पण मला काही ऑप्शन नाही आहे, कारण खूप लहान आहेत अजून त्या. तर थोडे दिवस अजून हे चालणार जोपर्यंत त्यांना असं व्यवस्थित कळत नाही आहे. आणि मी त्या मस्त आरामात किचन क्लीन करून घेतलेलं आहे.
आणि तुम्ही बघू शकता इथे ना थोडासा अंधार वाटत असेल, पण एवढं लक्षात येतं आहे की जे गॅस आहे आणि ओटा आहे तो छान असा चमकतो आहे. मस्त सगळीकडून घासून पुसून घेतलेला आहे. आणि हे दिवसातनं मी 2दा करते, जसं की सकाळच्या स्वयंपाकानंतर म्हणजे जसं आत्ता करते आहे तसं, आणि एकदा रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर. अशा पद्धतीने मी 2दा क्लीन करते. त्यामुळे काय होतं, घरामध्ये मुंग्या म्हणजे स्पेशली ओट्यावर मुंग्या आणि कॉक्रोच हे होत नाहीत. आणि हे जर झाले तर मग एक वेळ मुंग्या ठीक आहे, पण जर कॉक्रोचेस वगैरे झाले तर मग हे खूप रिस्की आहे माझ्यासाठी, कारण माझ्या घरात 2 लहान बाळं आहेत आणि त्यांच्यासाठी मला हायजीन मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो त्यामुळे मी एवढं तरी करते. आणि माझ्या ना किचनच्या खिडकीवर भरपूर असा पसारा आहे, तो मी उद्या म्हणजे संडेला क्लीन करेल. कारण की आज त्याचा मुहूर्त नाही आहे. मुहूर्त इन द सेन्स मी ठरवते कुठल्या दिवशी काय काम करायचं. एखादं छोटं काम मी असं वरचेवर काढत असते. जसं की कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंत की मी फ्रीज क्लीन केला. तर तसंच मी रोज ना थोडं काहीतरी करत राहते, जेणेकरून मला थोडंसं रिलॅक्स होईल आणि संडेला मला जास्त कामाचा लोड नाही येणार. कारण संडेचा एकच दिवस असतो आणि त्यात पण ही कामं केली की मग झालं, संडे आपला टोटली वेस्टच जाईल. ओटा पुसून झाला माझा आणि आता इरू आली आहे. हे बघा, इरू तू कुठे गेली? कुठे गेली होती सांग? कुठे गेली होती? आत्तूकडे. आत्तूकडे. आता तिला जाम भूक लागली आहे. सो आता मी तिला आधी नाश्ता देते आहे ना बेटा. गरम करू का थोडंसं? हां, गरमच आहे. काय म्हणते, आता हिला नाश्ता भरवते आणि मग पुढचं आवरते आणि मग ते दाखवते. ही बघा तोपर्यंत ओट्यावर चढली पण. आर्या असं नाही करायचं, हिला सांगा जरा असं नाही करायचं. असं चढतात का? ओट्यावर चढते, जे आपल्या ट्रॉलीचे हँडल आहेत ना त्याच्यावर पाय ठेवते आणि चढते. पण मला इथे खूप भीती वाटते. आर्या अशी का करते माहिती नाही, कारण थोड्याच दिवसात इरा पण तिचं बघून हे करणार एवढं नक्की. चला, इराला नाश्ता करायचा ना. नाश्ता इकडे इराची पोनी बघा ना किती क्यूट दिसत आहे, हा ना. आणि आर्याचा हेअरकट हा मी आता 2 दिवसापूर्वी केलेला आहे. ओके, काय मी शेअर नव्हता केला है ना. काय करते बरं, चला हिला भरवते आणि मग पुढे काय करते ते शेअर करते. हॅलो एव्हरीवन. तर मी आता तुम्हाला खूप वेळानंतर भेटते आहे, कारण की आता वाजले दुपारचे 2:45 आणि दोघी मुली मस्त खाऊन पिऊन झोपलेल्या आहेत. आणि मी त्यांना जस्ट झोपवलं तर मला पण अशी ना त्यांच्यासोबत झोपायला लागतं. 2 मिनटं का होईना, 2 मिनटं म्हणजे त्यांना झोप लागेपर्यंत मला त्यांच्यासोबत झोपावं लागतं. नाही तर मग त्यांना वाटतं की ही आपल्याला झोपून जाते कुठेतरी, असं त्यांना वाटतं. सो मग माझं म्हणून असा अवतार झाला आहे. आणि त्या झोपायच्या आधी मी जेवढी शक्य होतील तेवढी सगळी कामं करून घेते, म्हणून याच्यानंतरचा टाईम थोडासा माझ्यासाठी रिलॅक्स जातो. बट स्टील मला किचनमध्ये थोडंसं काम आहे अगदीच. तर तेवढंच मला फक्त करायचं आहे, म्हणजे जेवणाचं वगैरे जे काही आहे तेवढंच आवरायचं आहे आणि मग दॅट्स इट, झालं माझं काम. तर असं आहे ॲक्च्युली. पण ना ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या ह्याच्यात असतात, पण खूप असं क्रम असा उलटा सुलटा असतो आणि प्रत्येक दिवस हा सेम पण नसतो, काही ना काही वेगळं पण असतं. तर पुढे पुढे मी जसे व्लॉग करेल तसं त्यात मी शेअर करत राहील. आणि आजच्यासाठी मात्र मी इथेच थांबेल. आज काही हॅपनिंग नव्हतं एवढं, रेग्युलरच घरातलं होतं ते शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि येस, तर उद्या भेटते एका छानशा व्लॉगसहित. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा.